अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाचा मान्सून उशिरा दाखल झाला। मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि जमिनीतील उपलब्ध ओलीवर अनेकांनी सोयाबीन, बाजरी, मका, कापूस आणि इतर खरीप पिकांची पेरणी केली। मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे। त्यामुळे उगवलेली पिके पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत। अनेक शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून खर्चातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। माझं इथं 15 एकर क्षेत्र आहे। त्यापैकी 10 एकर सोयाबीन केलेलं आहे, 5 एकर मका केलेली आहे। परंतु पावसाने अशी वड दिलेली आहे का ते पीक उतरायचे याच्यावर नाही अजिबात आज। आणखीन 2-4 दिवसात नाहीच पाऊस झाला तर पीक हे पूर्ण जमीनदोस्त होणार आहे, म्हणजे ते एक हे उतरणार नाही ठोंब। तर यावेळेस पेर लेट झाली पावसाअभावी, कारण मिरगा वापाच्या पेरी राहत असतात। यावेळेस त्या पार पुढे गेल्या 1 महिनाभर, त्याच्यामुळं ह्या पेरी लेट एक तर पिकांचं हेच होणार होतं, पण इकून तिकून पेरल्या पण पावसा नाही असं त्याचं हे केलं आहे। तसं दरवर्षी पेर म्हणजे उतार होऊन 15 वार 1 महिन्याची पिकं व्हायला राहतात, व्यवस्थित पिकं बी चांगले बी व्यवस्थित येतात। पण ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवलेली। सरकारने आमच्याकडं लक्ष द्यावं आम्हाला बी भरणाचं याचं, कारण दुबार पेर करावं लागणार आहे। बावनकुळे साहेबांनी आमचं थोडं लक्ष द्यावं नगर जिल्ह्यावर, अहिल्यानगर जिल्ह्यावर, आणि आमच्या पेरी उतरलेल्या नाही ते पंचनामे करून त्या दुबार पेरीचं बी भरण का होईना आम्हाला हे करावं। मी सोयाबीनला बी भरणाला माझेवाले 10 एकराला 40,000 रुपये गेले, प्लस मालाला 40,000 रुपये गेले, आणि मक्का 5 एकर केलेली आहे। मकाला 5,000 रुपये एकरी बियाला लागतात आणि एकरी 5,000 रुपये मटेरियलला लागतात, असे 10,000 रुपये एकरी गेलेले। आणि बाकीचं पेरी वगैरे मटेरियलला आपले मशागतीला पेरणीला ह्यो खर्च वेगळाच आहे। 2,000 रुपये एकर आज नांगरट आहे, 1,000 रुपये एकर आज हे कल्ट्युटर आहे, 1,500 रुपये एकर पेरणी आहे। असा हा खर्च एकरी नाही काहीतरी 5,000 रुपये कमीत कमी होतो आतापर्यंत। तसं जर मग विचार केला तर 15 एकराचे नाही काही तर आपल्यावाले 1.5 लाख रुपये आरामशीर गेलेले। आता हे पैसे आता हे सर्व वरच्याच्या हातात, ते 2-3 दिवसात आले तर थोडे जतन होतील, नाही तर हे पैसे गेले। सरकारने आम्हाला पुन्हा काहीतरी हे करून त्याचं हे करावं बा। शेती हा पूर्ण जुगाराचा खेळ झालेला आहे आज सध्या, निसर्गावर अवलंबून आहे शेतीचा समजा भविष्याच। जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने पेरणी करावी ही आणखी काही दिवस पावसाची वाट पाहावी या द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटूनही अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट दाटले आहे। हवामान विभागाच्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून लवकरच समाधानकारक पाऊस न झाल्यास उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। इथं शेतीचं उत्पन्न असं आहे, सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी आहे, या 3 गोष्टी आहे। या 3 गोष्टीमध्ये मका आणि सोयाबीन ही जास्तीत जास्त प्रमाण आहे। हे पाऊस नाही आला तर हे पिकं जाणार, बी 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 नाही उगणारच। मला सांगा, काय नाव आहे तुमचं, एकूण तुमचं किती क्षेत्र आहे, दरवर्षी काय परिस्थिती, यंदा काय होतं? माझं एकूण क्षेत्र 3 एकर आहे। दरवर्षी या दिवसात पिकं 100% उतार झालेला राहतो 1 महिना अगोदर। या वर्षी अजून पेर नाही, दुबार पेरणी संकट आलं यावर्षी। ज्याने पेरलं ते उगवलं नाही अजून। आमच्या भागात सोयाबीन, मका, कपाशीची लागवड आहे, काही तूर आहे, बाजरी आहे। एकरी सोयाबीनला 10,000 ते 15,000 रुपये खर्च येतो, मकाला 15,000 ते 18,000 पर्यंत खर्च येतो, बाजरीला 3 ते 4,000 रुपये पेरणीच खर्च येतो। आणि पेरणी एक पाऊस झाला होता ना आता, जवळजवळ 1 फुटापर्यंत वल गेली होती, पण ती आता काकसून गेली पूर्ण वारं ऊन सुटल्यामुळे। त्याच्यामुळे दुबार पेरणीच संकट आलं शेतकऱ्यांच्या वेळेस। सध्या राहाता तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत। पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला तर खरीप पिकांना दिलासा मिळू शकतो, अन्यथा दुबार पेरणीसह आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास राहता।